गायी गेल्या, म्हशी गेल्या, बकऱ्या आल्या, बरोबर आहे का? त्याच्यामुळे दूध थोडं थोडं कप भरच दूध, आणि कप भर दुधामध्ये 5 पावणे पार पडायचे. काय करायचं? म्हणून फळे गेले, दही दुधे गेली, चार. म्हणून सांगितलंय महाराज, राम जन्म में फल फूल, कृष्ण जन्म में घी, कली युग में चहा, फूक मार के पी. कलियुगातला पेय महाराज, आनंदाने पी. भगवान परमात्माच्या सेवेमध्ये तत्पर असलेला अभिमन्यूची आई त्या बाळाला समजवण्यासाठी पाण्यामध्ये पीठ काढून त्याच्या हातामध्ये द्यायची. थोडा आवाज द्या. पीठ काढून द्यायची आणि त्याची समजूत काढायची. घे बाळा. तोही गटा 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 पिऊन जायचा आणि विचार करायचा, मी आज दूध पिलोय. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस उगवला आणि त्याच्या मित्रांनी त्याला आमंत्रण दिलं. उपमन्यू, आज आमच्या घरी तुला दूध पिण्यासाठी रात्री यायचे. ठीक आहे, काय अडचण नाही. रात्री मित्रांमध्ये गेला. कोजागिरी पौर्णिमेमध्ये आटवलेलं दूध त्याला वाटीभर दूध पिण्यासाठी दिलं. जेव्हा त्याने त्या दुधाचा सुरका वळला, एक घोट दूध पिला, त्यावेळेस त्याला खरा दुधाची चव समजली. विचार करायला लागला, दूध जर असं लागत असेल तर माझी आई मला रोज काय पाजत होती. त्याने ते वाटीभर दूध प्राशन केलं. पळत पळत घरी गेला आणि आईला सांगितलं, आई दूध दे ना मला. आईने ठरलेल्या प्रमाणे पिठाचं पाणी कालवलं, त्याच्या हातामध्ये ठेवलं. हातामध्ये ठेवल्याबरोबर त्याने ते पाहिलं आणि सांगितलं, आई खरं सांग, हे काय? आई म्हणे, बाळा दूध आहे. म्हणे, नाही खरं सांग. हो ना, दूध आहे ना. नाही म्हणे, मला पटतच नाही. म्हणे, का बरं पटत नाही? म्हणे, अशी नाही रास. कशी रास? मी रात्री पिलो. आई घडा 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 अश्रू ढाळा. आणि आईने सांगितलं, बाळा दूध पाजण्यासारखी परिस्थिती नाही रे, म्हणून तुला रोज पिठाचं पाणी देत होते. आई, माझ्या मित्रांकडे जसं दूध पिलो ना मी, मला तेच पाहिजे. मी झोपणार